आवटं 5 वाफे धुवून केले डायरेक्ट उकरू बाई धुवून. कांदा म्हणून नाही ठेवले आणि वाफ घास खातं आणि डुकरं घासाच्या मुळ्या खात. आता वाचायचा कुंकून घास. मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बा माझ्या मागं काय केलं आहे डुकरांनी. आता तुम्हाला सगळं सांगतो बा. रच्च्याला डुकरं आले होते वाटतं बरं का. घरापाशीच आपले वावर कुत्रे भोकत होते बा. काय केलं आहे आपल्या गोठ्यात फक्त थोडंच उकलेलं आहे, पण बा आपल्या खालच्या वावरात कांद्याचं वावर काय केलं आहे डुकरांनी लावळ्यामुळं. एक कांदा नाही ठेवला, हे पूर्ण आवटं 5 वाफे धुवून केले डायरेक्ट उकरू बाई धुवून. कांदा म्हणून नाही ठेवले आणि आवट्याला पाणी बी देता येणार नाही बा. इदोर तर उकरलंय बा. त्यांच्या तावडीतून येऊ घास तर हुकला, जर घासच त्यांच्या तोंडाला लागला ह्या सगळं जसं उकरलंय तसं जर त्यांच्या घास तोंडाला लागला तर घास काहीच ठुणार नाहीत बा. हे गोठ बी एवढे वाचले तर या गोठ्यात जर धुराळा केला असता गोठ नसते राहून दिले. हे कांद्यासारखेच केलं असतं सगळं केलं डुकरांनी. आणि तुम्हाला दाखवतो मी आता डुकरं कुठून आलं ते सगळा. पण हे बा इथं गराडाचा पॅक आहे. इथून वाटे यायची जायची पण इथून नव्हती डुकरं आल्या. दाखवतो तुम्हाला वाट डुकराची. तिथं टाकावं लागतं काट्या. आज वाचले गोठ. जर नाही केलं काट्या टाकलं तर गोठ जाते. हे कांदे अजून कुकरीते. घासाकडं जर गेले हे घासाकडं तर काहीच नाही राहून देणार घासाचं. हाय तेवढा घास येतोय गुराला खायला, तो बी जाईन. तुम्हाला दाखतो मी गराडा बा किती पॅक आहे. घाण्यावर उगले तर इथून डुकराला काय खायलाच येता येणार नाही, पण डुकरांनी वाट काय खालून पाडेली तुम्हाला ती दाखवतो बा. इथं फुल गराडा पॅक आहे एवढं बा. इथं काटा टाकल्यात पण डुकराची वाट बघायची कशी ते. ही आहे डुकराची वाट. काहीच होत नाही त्यांना. होते लिंबा खालून होके बा की वाट जी दिसती ही वाटीने आली तर तरी नाही म्हणले 10-15 असते डुकरं वाचले. गोठण ते खाली कांदे नाही तर काम तमाम होतं. चला तर आता जायची घासाच्या दाऱ्यावर. आपल्याला इकडं घास भिजायचा चाललेला आहे. मी आलो आता घासाच्या दाऱ्यावर. पप्पा होते आत्तापर्यंत. आता 2-3 आवटे झालेत वरचे आणि खालचं मोठं आवटं राहिलं आहे तो ते बा खोरं आणि बायो घास. हे जे आपण वाघोर लावलेली डुकरात घुसावण्यासाठी म्हणून बा. बाहेरून किती घासाला फुलं आले तर बाहेरून कापायचा राहिला आहे. निबार घास झाला आहे आणि त्याला सगळे फुलं आले तर बा घासाला कसे आलेत फुलं सगळे. कापायचं राहिलं म्हणून बा तुम्हाला दाखवतो आता मी फुलं. तर घासाचं बी याच्यापासूनच तयार होत असेल. एवढे आलेत घासाला फुलं बा. एवढा घास आहे त्यांना. जर डुकरं जर तसेच तर ते आपले गोठण ते वाहतात तिथं इथं ह्या बांधाने जर आले असते तसेच एवढा घास आणि हे खालचा घास काहीच नसता ठेवला. काहीच उकरेलं असतं. पण आज आले असते ना त्यांना सवय लागली खायची. इथे येऊन सवय तर एवढा घास दिसतो. हेव बी नाही राहणार खेव बी घास नाही राहणार. त्यांना फक्त सवय नाही लागली पाहिजे, माहीत नाही झालं पाहिजे इथं घास आहे बा. ते 2 वर्षात झालं 2-2.5 तरी बी याला माहीत नाही डुकराला. अजून 2-1 वर्षात झालं तरी इथं घास आहे. तर बघूत आपण. आता म्हणतो तर काल तिथं आले तर त्यावेळेला आज इकडं नाही येवा बघूत. आणि मोटर तर चालूच आहे. तर मला मोडायची बार बघा तसं इथून गेलं बा. मी आता तिकून येत होतं तसं यायला लागलं. म्हटलं होतं तुम्हाला वरून तर जास्त आता व्हिडिओ बंद होता दाखला असतं तुम्हाला. इथून आलं आणि त्याला वाटायची इथून बा. तुम्हाला दाखवतो तो खी वाटे इथून सस त्याला वाटायचे आणि हो ख्यास याच्यातून गेलं सस. पाणी होतं
टपक टपक उडी मारून गेलं. मी तिकून आला, मी म्हणलं होतं ससं असतं इथं. गेलं ससं निघून. बा सशातून ससं घास खातं आणि डुकरं घासाच्या मुळ्या खात्यात. आता वाचायचा कुंकून घास. आता घास झालेला आहे भिजून आणि आता फोडायचं इथं. बार म्हणजे एकदम फोडा असं वरून पाणी इकडे इथं बाहेर कडीला पपई दिसली इथं. इथून असा दंड्याला घात झालाय सगळा. आता राहिले ते गोठ आणि कांदे. आणि 12 वाजता लाईट जाते, वाजल्यात 10:30. बघूत होतं का नाही.